स्वप्नलोक भिवंडी टीव्ही न्यूज सबसे तेज। सालाबाद प्रमाणे सोनादेवी यात्रा उत्सव 2026 निमित्त सर्व गावकऱ्यांना पाहुण्यांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा। जत्रा निमित्त गाव सोनादेवी मातेची पालखी निघतो, आता दुपारी निघतो, रात्री 12 वाजता निघतो। सगळा उत्सवात आनंदात सण साजरा होतो। सोनादेवी यात्रा उत्सव 2026 आलेल्या सर्व पाहुण्यांचे व गावकरी लोकांचे हार्दिक अभिनंदन। सोनादेवी ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी यात्रा उत्सव त्या उत्साहाने साजरा होत आहे। काही लोकांची देवी पावणारी असलेला अनुभव तसेच सर्व पाहुणे मंडळींचे हार्दिक आभार। यहाँ पे रथ यात्रा का आयोजन होता है, इस विषय में आप क्या कहना चाहेंगे? आमच्या गावामध्ये चैत्र शुद्ध पंचमीला दरवर्षाप्रमाणे यात्रा भरत असते। आमच्या गावातील सर्व स्थानिक लोक तसेच पाहुणे मंडळी हे सर्व या यात्रेमध्ये सोनादेवी यात्रेमध्ये सहभागी होतात। आमची सोनादेवी माता ही संपूर्ण गावाची माता आहे आणि तिचे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असतात। या यात्रेमध्ये बरीचशी खेळणी वगैरे येत असतात, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची दुकानं इथे छाटलेली असतात। त्यांचा चरितार्थ इथे एक प्रकारे चालत असतो। या आलेल्या सर्व पाहुण्यांचे आणि संपूर्ण गावाचे मी हार्दिक स्वागत करतो की त्यांनी ही यात्रा शांततेने पार पाडण्यात यावी। हा उत्सव, हा पालखीचा उत्सव शांततेमध्ये व्हावा। आलेल्या सर्व पाहुण्यांचे हार्दिक स्वागत आणि मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद।
आनंद वाटतोय की सोनादेवीची यात्रा आहे आणि आगरी मातेची यात्रा आहे. सर्व गावकरी येथे संघटित राहतात आणि एका याच्यामध्ये पालखी करतात. सर्व खुशीने सर्व एन्जॉय मजामध्ये ही पालखी करतात आणि सोनादेवीच्या कृपेने आणि सोनादेवी आणि आगरी मातेच्या आशीर्वादाने सर्व गावाचा आणि आमच्या गावकऱ्यांचा आणि ग्रामस्थ मंडळ केंद्राचा अशीच सोनादेवी गावकीचा चालवा हो ही दूसरे बात करतो. आणि योजना जो कन्या रत्न किया था हम लोगों ने गांव के लिए, तो जिसको भी गांव में कोई लड़की होगा तो उसको कन्यादान फिक्स डिपॉजिट हम लोग करते हैं और सब गाँव वालों के लिए ये सुविधा. इसलिए मैं सब गाँव का धन्यवाद मानता हूँ और सोनादेवी चरणों में मेले में आए सब भाविकों का मैं हार्दिक स्वागत करता हूँ. अभी कन्या रत्न एक वंदन का एक लड़का है, उसको एक कन्या प्राप्त हुई. उसका जब प्रोग्राम होएगा बादशाह तब हम लोग वो उसका डिपॉजिट चेक करने वाले हैं. इसलिए मैं वो उस बंधु को वंदन के लड़के को मैं धन्यवाद देना चाहता हूँ कि इसको कन्या रत्न प्राप्त हुई. इसलिए इसको 18 साल होने के बाद उसको फिक्स डिपॉजिट में पैसा होगा तो भी 4-5 होगा उसको और इसमें वक्त में काम आ जाएगा. ऐसे में इसको करने पार्टी में करता हूँ और मेरा दो शब्दों संबोधा. जय महाराज. सोनादेवी यात्रा उत्सव 2026 आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री पद्माकर दादा चौधरी, आमचे ज्येष्ठ नगरसेवक आमचे दादा आदरणीय श्री बाराम दादा चौधरी नगरसेवक आहेत आणि माझे जिवलग मित्र आमचे युवा नगरसेवक श्री रोहित शेठ चौधरी यांच्याकडून प्रथमतः सर्व पाहुण्यांचे व ग्रामस्थ मंडळ यांचे हार्दिक स्वागत. सर्वांना विनंती आहे की आपण धंदा होणार नाही याची दखल घ्यायला पाहिजे. आणि यावर्षीच्या सेवेकरी मंडळाने पद्माकर शेठ चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली तो सेवेकरी मंडळाने जो मेहनत घेतलेली आहे ती याच्या पहिले अशी कधी मेहनत झालेली नाही. यावर्षी तुम्ही बघितलं असेल आमचे जे आम्हाला ते सल्ला द्यायचे रोहित शेठ चौधरी, त्या सल्ल्यानुसार आम्ही गावामध्ये प्रत्येक घरात जाऊन 500 रुपये वर्गणी जमा केली आणि जसा त्यांचा आदेश आहे तसा अजय, दीपक, संदेश सगळे मिळून आम्ही आमचे प्रदीप पाटील, विकी फुलोरे यांनी जी मेहनत केलेली आहे ती आम्ही कधीही विसरू शकत नाही. आणि जी मंदिरामध्ये सजावट केलेली आहे ती न भूतो न भविष्य. सर्वप्रथम आलेल्या सर्व सोनादेवी भाविकांना माझ्याकडनं व माझे वडील बाराम मधुकर चौधरी त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ टेमघर यांच्याकडनं हार्दिक स्वागत मी करतो. त्याचबरोबर आलेल्या सर्व भाविकांच्या सर्व मनोकामना आमच्या देवीचरणी टाकून पूर्ण होतील अशी देवीचरणी मी प्रार्थना करतो. त्याचबरोबर मी सर्वप्रथम सोनादेवी सेवेकरी मंडळीचं मी धन्यवाद करेल. त्यांनी जो या वर्षी जो काम केलेला आहे तो न सांगण्यासारखा आहे. एवढा उत्तम त्यांच्या मार्फत जो कार्य झालेला आहे. त्याचबरोबर आमचे काका सोनादेवी मंडळाचे अध्यक्ष यांच्याकडनं पूर्ण गावकरी मंडळ गावकीला अर्धा किलोचं मटण वाटप करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर या मंदिराची तुम्ही सजावट बघू शकता. ही सजावट माझे काका गोपीनाथजी चौधरी त्याचबरोबर माझे छोटे बंधू तृणालजी चौधरी यांच्याकडनं ही उत्तम अशी सजावट केलेली आहे. त्याचबरोबर तुम्ही इकडनं पूर्ण आमचं गाव बघितलं असेल. सोनादेवी मंदिरापासून ते पूर्ण गाव हा पूर्ण परिसर आपले मंडप डेकोरेटर सचिनजी पवार यांच्याकडनं एक चांगली अशी सेवा त्यांच्याकडनं घडून आलेली आहे. त्याचबरोबर आपल्या मंदिरामधली जेवढी पण आतापर्यंत जी कामं झालेली आहेत त्याच्यामध्ये एक आमचं सोनादेवी सजावट मंडळ आहे त्याच्यात भरत चौधरी झाले, अजून त्यांचा पूर्ण ग्रुप यांचं सुद्धा मी धन्यवाद करतो. त्याचबरोबर
सेवेकरी मंडळीमध्ये सर्वात मोठा जर सिंहाचा वाटा जर असेल या पूर्ण कामामध्ये तर प्रदीपजी पाटील, त्याचबरोबर अजय चौधरी, करशन फुलोरे, दीपक चौधरी, त्याचबरोबर रुपेशजी म्हात्रे यांचं सर्वांचं एक मोलाचा वाटा आहे. त्यांना मी शुभेच्छा देऊ इच्छितो आणि तुमच्याकडनं ही सेवा आपल्या सोनादेवीसाठी अशीच शेवटपर्यंत कालांतर चालू राहील आणि तुम्हाला सोनादेवी चांगला आशीर्वाद देईल असं मी सोनादेवी चरणी प्रार्थना करतो. त्याचबरोबर बोल काय तर बघू शकता आता गेले माझे वडील 35 वर्षे नगरसेवक आहेत. याचं रिझल्ट आज तुमच्या डोळ्यासमोर आहे. आपल्या गावामध्ये पूर्ण कॉन्क्रीट रोड झालेले आहेत. जो आमचं स्वप्न होतं की यात्रेला पूर्ण आम्हाला चांगला रस्ता भेटेल ज्याच्याने आम्ही पूर्ण रस्ता सजवू शकतो, सर्व करू शकतो. ही त्यांच्या कृपेमुळे, त्यांच्या प्रयत्नांमुळे आमच्या टेमघर गावाला ही देण भेटलेली आहे. सोनादेवी माते की जय. सोनादेवी माते की सोनादेवी यात्रा कमिटीचे पहिल्यांदा अभिनंदन. तसेच आमचे ग्रामस्थ मंडळ टेमघर व आमच्या चारी नगरसेवक बाळाम चौधरी, सुजिता म्हात्रे, अस्मिता नाईक, मनीषा दांडेकर यांनी या गावासाठी सर्व पॅनलने सर्वांना मतदान केल्याबद्दल आम्ही आमच्या पॅनलच्या वतीने ग्रामस्थ मंडळ टेमघर यांचे सर्वांचे आम्ही पहिल्यांदा अभिनंदन करतो. तसेच यात्रा कमिटी निमित्त आज ग्रामस्थ मंडळी वा मुलांनी जे कार्यक्रम केलं या पहिल्यांदा ग्रामीण पट्ट्यात किंवा शहरी पट्ट्यात चांगल्या आनंदाने उत्साह साजरा करण्याचा जो मुलांनी आमच्या वयोवृद्ध मंडळाला जो आनंद आज दिला त्याच्याबद्दल कमिटी सर्व ग्रामस्थ मंडळ तसेच आमचे मंडप सचिन पवार तसेच आमचे दीपक फुलोरे यांनी या उत्सव कमिटीमध्ये दोघांनी चांगल्या प्रकारे मेहनत घेऊन भक्ताला पुढे कसं जाता येईल तसं कार्पेटची त्याने व्यवस्था केली. आणि सचिन पवार यांनी आमच्या पूर्ण गावामध्ये लाइटिंग व डेकोरेशनचा मंडप हे सर्व केल्याबद्दल दोन्ही मंडपवाल्यांचे मी आमच्या ग्रामस्थांच्या व सोनादेवीच्या मंडळातर्फे यांचं दोघांचे अभिनंदन करतो. तर येणाऱ्या भाविकांना जो आनंद लुटण्याचा जो कमिटीने काम दिला त्यामुळे कमिटीचे अभिनंदन. तसेच आमचे भगत अंकुश म्हात्रे यांचेही आम्ही आभारी, सर्व ग्रामस्थांचे आभारी, आमच्या पॅनलच्या वतीने सर्वांचे आभार. यात्रेला आलेल्या सर्व भाविक भक्तांचे मी मनापासून अभिनंदन करते, आभार व्यक्त करते आणि इथे येऊन मला खूप आनंद झाला. नवसाला पावणारी सोनादेवी आई खूप छान. सर्वांचं अभिनंदन आणि आभार. तुमच्या सर्वांकडनं अपेक्षा ठेवतो आणि आपण या मिसळून आपला यात्रा उत्सव प्रेमाने पार पाडूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.